नमस्कार मित्रांनो, परीक्षेला एकूण 10 ते 11 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या शेवटच्या 10 दिवसाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं तर या आपण व्हिडिओमध्ये बघा. सगळ्या सब्जेक्टचं कशा पद्धतीनं पूर्ण दिवसाचं तुमचं नियोजन असायला पाहिजे ते सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर दिवसाचे आहेत ना, खूप सारे स्लॉट तयार करा, म्हणजे ना छोटे छोटे पार्ट तयार करा तुमच्या दिवसाचे आणि त्या प्रत्येक स्लॉटमध्ये एक सब्जेक्ट काय करत जा, ऍड करत जा. तर तुमच्या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती दिवसाची सुरुवात कधी व्हायला पाहिजे? सकाळी 5:30 वाजता. तुम्ही सकाळी 5:30 वाजता उठताय आणि त्यानंतर तुमची दिवसाची शेवट म्हणजे तुमची रात्र जी आहे ना, तुम्ही झोपेचा टाइम तुमचा काय असला पाहिजे तर 10 वाजता तुम्ही झोपलं पाहिजे. या काळामध्ये तुम्ही भरपूर झोप घ्या, चांगलं जेवण करा आणि तुमची जी हेल्थ आहे ते सुद्धा हेल्थ काय करा, तुम्ही हेल्थ जपायचा काय करा, प्रयत्न करा. या काळामध्ये काय होतं तर तुम्हाला काय प्रेशर जास्त असतं, एक्झामचं प्रेशर जास्त असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या हेल्थकडं लक्ष न देता तुम्ही काय करता, अभ्यास करता कंटिन्युअसली. त्याच्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला काय होतं तर वीकनेस फील होतो. त्यामुळे तुम्हाला ह्या काळामध्ये काय करायचं आहे तर अभ्यास तर करायचंच आहे, त्यासोबतच तुम्हाला तुमच्या आरोग्याची सुद्धा, तुमच्या हेल्थची सुद्धा काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही 2 गोष्टीवरती फोकस करायचे या 10 दिवसांमध्ये. तर कोणती? पहिली गोष्ट आहे तुमचं झोप व्यवस्थित काय करायची, तुम्हाला पूर्णपणे झोप घ्यायची. 7 ते 8 तास तुम्हाला पूर्णपणे झोप घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचं जे जेवण आहे, जे आरोग्य आहार जो आहे तो आहार तुम्हाला काय करायचा आहे, संतुलित आहार ठेवायचा आहे तुमच्या अभ्यास करण्याच्या टायमिंगमध्ये. ठीक आहे. तर सकाळी 5:30 वाजता तुम्ही उठलाय, तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही काय करायच्यामध्ये चेंजेस करू शकता. हे फक्त आयडियल टाइम टेबल आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये चेंज करता येतं. तुम्हाला जसं कम्फर्टेबल होईल, जसं योग्य वाटेल तसं तुम्ही त्याच्यात काय करता, चेंजेस करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही 5:30 वाजता उठला, त्यानंतर 5:30 ते 6 पर्यंत तुम्ही काय करायचं आहे, थोडं वॉर्मअप करा. वेकअप केला म्हणजे उठलाय तुम्ही, वॉर्मअप करा आणि त्यानंतर एक लाईट रिव्हिजन करा, जो तुम्हाला टॉपिक आवडतो, जो टॉपिक तुम्हाला अवघड जातो. त्यानंतर 6 ते 8 पर्यंत काय करा, 2 तासाचा हा जो स्लॉट आहे, हा 2 तासाचा स्लॉटमध्ये तुम्ही काय करायचंय, एक सब्जेक्ट कुठला तरी कंप्लीट करायचं आहे. फ्रेश ब्रेन असतं तुमचं, सकाळी फ्रेश माइंड असतं, त्यामध्ये तुम्ही मॅथ घ्या किंवा सायन्स घ्या, तुम्हाला जे योग्य वाटतो तो सब्जेक्ट घ्या. तर त्याच्यामध्ये पहिलं 6 ते 8 सकाळचा टाइम चांगला असतो आणि चांगला अभ्यास होतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगला सब्जेक्ट घ्या, तुम्हाला जो अवघड जातो किंवा तुम्हाला जो डिफिकल्ट वाटतो तो. त्यानंतर 8 ते 9, 5:30 ला उठलं, 6 पर्यंत एक रिव्हिजन करा, लाईट रिव्हिजन म्हणतो त्याला. 6 ते 8 हा 2 तासाचा स्लॉट आहे, एक सब्जेक्ट घ्या. त्यानंतर 8 ते 9 मध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता, तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता, तुमचं काय जे फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर 9 ते 11 हा दुसरा सब्जेक्ट तुम्ही चूज करायला पाहिजे. हा सुद्धा एक प्राईम स्लॉट म्हणतो त्याला आपण. हा 6 ते 8चा आणि 9 ते 11चा, याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट घ्या तुम्ही मॅथ, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा सब्जेक्ट घ्या सायन्स. तुम्ही पुढं व्यवस्थित अजून डिटेल दिलेलं आहे, पर डेचं सिलेबस, पर डेचं शेड्यूल काय असायला पाहिजे, एक आयडियल आहे पर डे म्हणजे एक दिवसाचं काय असायला पाहिजे. ठीक आहे. तर पुढे येतं 9 ते 11 पर्यंत एक स्लॉट म्हणजे एक सब्जेक्ट घ्या. त्यानंतर 11 ते 11:30 ब्रेक घ्या. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवता आला पाहिजे. म्हणजे 1 तास आहे, हा 1 तासामध्ये म्हणजे 60 मिनिटं असतात 1 तासामध्ये. तर या 60 मिनिटाचं जर डिव्हिडेशन केलं तर तुम्हाला 50 मिनिट अभ्यास करायचा आहे आणि 10 मिनिटाचा तुम्हाला काय करायचं आहे, ब्रेक घ्यायचा आहे. हे स्टँडर्ड मेथड आहे आणि जास्तीत जास्त अभ्यास या फॉर्मॅटमध्ये होत असतो आणि तुम्ही केलेला अभ्यास तो कधीच विसरत नाही. ठीक आहे. मग पहिला झाला तुमचा स्लॉट 6 ते 8 पहिला फ्रेश स्लॉट झाला. त्यानंतर इथं 9 ते 11 दुसरा फ्रेश स्लॉट झाला. त्यानंतर 11 ते 1:30 पर्यंत तिसरा मेन स्लॉट झाला. म्हणजे हे 3 जे स्लॉट आहेत ते मेन आहेत तुमचे. त्यानंतर 1:30 ते 3 पर्यंत म्हणजे हा जो 1.5 तासाचा गॅप आहे त्यात तुम्ही काय करू शकता, रेस्ट घ्या, लंच करा, जेवण वगैरे करा आणि काय करा, रेस्ट करा. ठीक आहे. मग 3 ते 5 पर्यंत रायटिंगची प्रॅक्टिस करा. डेली आहे, हा डेलीचा शेड्यूल आहे, रायटिंगची प्रॅक्टिस करा. 5 ते 6 येतं तुमचं ब्रेक घ्या, थोडी वॉकिंग करा, काय ना थोडं तुमचं मन काय व्हायला पाहिजे, फ्रेश व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 6 ते 8 दिवसाचं जे काय तुम्ही केलेलं आहे ना ते रिव्हिजन करा. ठीक आहे. पूर्ण रिव्हिजन आज दिवसभरामध्ये काय केलेलं आहे ते 6 ते 8 या 2 तासामध्ये काय करायचं, पूर्ण रिव्हिजन करायचं आहे. आणि त्यानंतर 8 ते 9 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लाईट स्टडी म्हणजे पूर्ण जे ओव्हरव्ह्यू म्हणतो ना आपण त्याला, ओव्हरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे 8 ते 9 किंवा 8 ते 10 पर्यंत. आणि 10 वाजता तुम्हाला काय करायचं आहे, झोपायचं, लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. हा तुमचा काय असला पाहिजे, फॉर्म्युला असला पाहिजे तुमच्या झोपेचा आणि तुमच्या अभ्यासाचा. पर डे टाइम टेबल झाला. आता प्रत्येक दिवशी कोणते विषय करायचे आणि कोणत्या विषयासोबत कोणता विषय काय करायचा, जोडवायचा आपल्याला. मराठी सोबत कोणतं घ्यायचं, इंग्लिश सोबत कोणता सब्जेक्ट घ्यायचा किंवा मॅथ सोबत कोणता सब्जेक्ट घ्यायचा किंवा सायन्स सोबत कोणता सब्जेक्ट घ्यायचा, हे आपण प्रत्येक दिवसाचं नियोजन व्यवस्थित करूयात. तुम्ही तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये चेंजेस करता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मी तुम्हाला एक आयडियल टाइम टेबल सांगतोय. येणारे 10 दिवस जे आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. 10वी हे आहे ना तुमच्या करिअरला काय करत असतं, शेप देत असतं. 10वीच्या नंतर तुम्हाला कोणत्या स्ट्रीममध्ये जायचं आहे ते तुमच्या 10वीच्या मार्कवरच तुम्हाला ऍडमिशन भेटत असतं. जर जास्त मार्क पडले चांगलं कॉलेज भेटतं, कमी मार्क पडले तर त्या लेवलचंच कॉलेज भेटत असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मार्क पडा आणि सगळ्या सब्जेक्टचा चांगला अभ्यास करा. ठीक आहे. 10 डेज सब्जेक्ट वाईज आता तुम्हाला टाइम टेबल सांगतो. सब्जेक्ट वाईज टाइम टेबल सांगत असताना आज आहे 9 तारीख. ठीक आहे. कोण 10 तारखेला बघत असेल, कोण 11 तारखेला बघत असेल हा व्हिडिओ. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे लवकरात लवकर हा टाइम टेबल त्यांच्यापर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचेल. तर जे पहिला दिवस आहे तुमचा, तर उद्यापासूनचा म्हणजे 10 तारीख जे आहे, 10 तारखेला काय करायचंय, मराठीचा अभ्यास करत असताना तुम्हाला ग्रामर आणि रायटिंगचा फॉर्मॅट जो आहे
तो म्हणजे उपयोजित लेखन म्हणतो आपण त्याला, उपयोजित लेखन नीट करायचं आहे. उपयोजित लेखन तुम्हाला या ठिकाणी नीट करायचं आहे. त्यानंतर मॅथ येतं, त्यात अल्जेब्रा आहे, त्यातले फॉर्म्युलावरती फोकस करा. सायन्स 1 जे आहे त्याच्यामध्ये जे लॉ आहेत, जे नियम आहेत आणि जे न्यूमेरिकल्स आहेत, समीकरणं जे आहेत ते शाब्दिक उदाहरणे काय करायचं, सोडायचा काय करा, प्रयत्न करा. हे दिवसाच्या म्हणजे 10 तारखेचं आहे. 10 तारखेला काय काय करायचं तुम्हाला, मराठीमध्ये ग्रामर करा आणि उपयोजित लेखन करा म्हणजे रायटिंग फॉर्मॅट. त्यानंतर मॅथ 1 मध्ये अल्जेब्रा जे आहे तुमचं त्याच्यातले फॉर्म्युलेवरती फोकस करा. सायन्स 1 जे आहे त्या सायन्स 1 मध्ये काय करा, लॉज जेवढे काही लॉज आहेत ते सगळे लॉज काय करा, व्हॉट्सअप किंवा पाठ करा आणि न्यूमेरिकल्स आहे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणि रात्री जे तुमचं 8 ते 10चं जे म्हटलं ना मी तुम्हाला, जे दिवसभर जे काय केले तुम्ही त्या दिवसभराचं काय करायचं, एक क्विक रिव्हिजन म्हणतो त्याला, क्विक रिव्हिजन तुम्हाला काय करायचं, एकदम तुम्हाला क्विक रिव्हिजन करायचं आहे 8 ते 10च्या टायमिंगमध्ये. त्याच्यामध्ये येतं तुमचं मराठी आन्सर रायटिंग सुद्धा त्यात तुम्ही काय करू शकता, इन्क्लूड करू शकता. तुमची परीक्षा लिहिण्याची आहे, तुमच्याकडे नॉलेज किती आहे याच्यापेक्षा तुम्हाला येते की त्याच्यापेक्षा तुम्हाला पेपरमध्ये किती तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तरं लिहू शकता, ह्याचं काय करायचं तुम्हाला, पेपरमध्ये तुम्ही किती चांगल्या प्रकारचे उत्तरं लिहू शकता त्याची ही एक्झाम असणार आहे. ठीक आहे, रायटिंगची एक्झाम. ठीक आहे, हे झालं 10 तारखेचं. त्यानंतर 11 तारखेला काय करणार आहे, इंग्लिश ग्रामर करायचं आहे आणि रायटिंग स्किल करायचं. 11 तारखेला इंग्लिश ग्रामर आणि रायटिंग स्किल करायचं आहे. त्यानंतर मॅथ 2 मध्ये काय करणार 11 तारखेला, तर जिओमेट्री हे तुमचं मॅथ 2 मध्ये, तर त्याच्यात थेरम जे आहेत सगळे काय जे पुस्तकामधले मॅथ 2 मधले जेवढे काही थेरम आहेत ते सगळे थेरम काय करायचे तुम्हाला गो थ्रू करायचे आहेत. त्यानंतर सायन्स 2 बायोलॉजीचे सगळे डायग्राम काय करायचे, पाठ करायचे. कारण डायग्राम काढा, तुम्हाला परीक्षेला येतं, डायग्राम काढा किंवा आकृती काढा आणि त्याला नावे द्या, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. आणि रात्री रायटिंगची प्रॅक्टिस करायची. म्हणजे दिवसाचं तुम्ही जे काही केलेलं आहे म्हणजे 8 ते 10 काय करायचे, संध्याकाळचे 8 ते 10 काय करणार, तर दिवसभर जो अभ्यास केलाय त्याचं क्विक रिव्हिजन करणार आणि रायटिंगची प्रॅक्टिस करणार. रायटिंगची प्रॅक्टिस म्हणजे रायटिंग स्किल जे आहे तुमचं, तर त्याची प्रॅक्टिस करणार आहे तुम्ही संध्याकाळी 8 ते 10 मध्ये. ठीक आहे, आता हे झालं 10, 11. 12 तारखेला काय करणार, परत मराठीचं प्रोज अँड पोएट्री. आता प्रोज अँड पोएट्री म्हणजे काय, सोपं आहे, इंग्लिश शब्द असल्यामुळे अवघड वाटतं तुम्हाला. मराठीमध्ये काय करणार, तिसऱ्या दिवशी 12 तारखेला प्रोज म्हणजे जे धडे आहेत ते धडे वाचायचे आणि कविता सुद्धा व्यवस्थित वाचायचे, त्यांचा अर्थ समजून घ्यायचा. त्यानंतर गणित 1 किंवा मॅथ 1 जो आहे त्याची प्रॅक्टिस करायची. सम जेवढे काही उदाहरण आहेत, जेवढे काही इम्पॉर्टंट उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला, ते सगळे उदाहरणं काय करायचे, सम काय करायचे, सॉल्व्ह करायचे. त्यानंतर येतं हिस्ट्रीमध्ये मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे आहेत, जे स्वाध्यायामध्ये असतात, स्वाध्यायामधले क्वेश्चन काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे किंवा रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आणि रात्री येतं मराठीचं रायटिंग. आता हे मी परत का सांगतो, तर हा पोर्शन तुम्हाला अवघड जाणार आहे मराठी रायटिंगचा, कारण हे तुमचं हे युग असं आहे की मराठी लिहिता येत नाही आणि इंग्लिश बोलता येत नाही, अशा पद्धतीचे स्टुडंट सगळीकडे निर्माण व्हायला लागले. त्याच्यामुळे तुम्हाला रायटिंगवरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे, हे तिसरा दिवस झाला. चौथा दिवस येतो तुमचा 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारीला काय करणार आहे तुम्ही, तर 12ला काय केलं, मराठी प्रोज अँड पोएट्री केलं. तर 13ला तुम्हाला इंग्लिश प्रोज आणि पोएट्री म्हणजे इंग्लिशचे लेसन्स वाचायचे, इंग्लिशच्या पोएम वाचायचे आणि ते लक्षात ठेवायचे, त्यांचं मिनिंग काय, त्यांचं सेंट्रल आयडिया काय. ठीक आहे, त्यानंतर मॅथ 2 करा, त्याच्यासोबत कन्स्ट्रक्शन्स जेवढे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला ते सगळे कन्स्ट्रक्शन्स मॅथ 2 मधले जमायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ट्रिगोनॉमेट्रिक जे आहे त्या टाईपमध्ये थेरम वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्ट कसं करायचं आकृती ते सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर येतं जॉग्राफी. 3 स्लॉट केले दिवसाचे, त्या 3 स्लॉटमध्ये 3 सब्जेक्ट बसले पाहिजे. ठीक आहे, तिसरा स्लॉट होता तुमचा, तिसरा सब्जेक्ट होता जॉग्राफी. त्याच्यामध्ये मॅप बेस्ड क्वेश्चन सगळे व्यवस्थित करा आणि 2 मार्काचे जेवढे काही आन्सर्स आहेत ते सगळे आन्सर व्यवस्थित करा. मॅप रिडिंग सगळ्यात चांगलं अभ्यास जर करायचा असेल तुम्हाला जॉग्राफीचा, तर मॅप रिडिंग स्ट्रॉंग पाहिजे. मॅप रिडिंगवरच तुमचं सगळं जॉग्राफीचा अभ्यास होत असतो. ते सुद्धा मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. भूगोलाचा पेपर थोडा तुमचा येऊ द्या, 1-4 दिवसामध्ये आपण ते कंप्लीट करू. रात्रीचा शेड्यूल तेच 8 ते 10, दिवसभर जे काही केलं त्याचं रिव्हिजन, क्विक रिव्हिजन म्हणतो आपण त्याला, क्विक रिव्हिजन. आणि दुसरं येतं इंग्लिश आन्सर रायटिंग. इंग्लिश आन्सर रायटिंगची काय करायची, प्रॅक्टिस करायची. लेटर असेल किंवा काय म्हणतो त्याला प्रिसाइज रायटिंग, त्यालाच म्हणतो समरी असेल किंवा डायलॉग असेल, हे सगळे काय करायचं, प्रॅक्टिस करायचं. 14 फेब्रुवारी म्हणजेच 5वा दिवस आहे तुमचा, त्याला सायन्सचं फुल रिव्हिजन करायचं. म्हणजे टोटल पूर्ण जो सब्जेक्ट आहे, टोटल सब्जेक्टचं काय करायचं तुम्हाला, रिव्हिजन करायचं आहे सायन्सचं. किती तारखेला, डे 5 14 तारखेला. त्यानंतर सायन्स 2चं सुद्धा फुल रिव्हिजन त्याच दिवशी. सायन्स 1 आणि सायन्स 2चं 5व्या दिवशी फुल रिव्हिजन झालं पाहिजे. त्यानंतर मॅथ 1ची एक टेस्ट द्यायची. किती मार्काची, 40 मार्काची मॅथ 1ची एक टेस्ट द्यायची. कधी, 5व्या दिवशी 14 फेब्रुवारीला. आणि त्या दिवशी रात्री काय करायचंय, नाईटला वीक जेवढे काही टॉपिक आहेत ह्या सब्जेक्टमधले, सायन्स आणि मॅथमधले, वीक जेवढे पॉईंट तुमचे वीक आहेत किंवा तुम्ही ज्या पॉईंटला फेस करता, तुम्हाला प्रॉब्लेम येतो, अडचणी येतात, ती प्रॉब्लेम काय करायचं, रिव्हिजन करायचं. काय टायमिंग यायचा, 8 ते 10. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होईल आणि परीक्षेमध्ये सुद्धा चांगले मार्क पडतील तुमच्या. आणि सगळा केलेला अभ्यास काय होईल, लक्षात राहील. ओके, त्यानंतर 6वा दिवस आहे 15 फेब्रुवारी. त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे तुमचा हिस्ट्री. घ्या, हिस्ट्रीचा पूर्ण सिलेबस करा. पूर्ण सिलेबस एकदा तुमचा झाला पाहिजे. त्यानंतर जॉग्राफीचा पूर्ण सिलेबस घ्या. मराठीचा एक टेस्ट द्या. किती तारखेला, 15 तारखेला. म्हणजेच 6व्या दिवशी तुम्हाला मराठीची टेस्ट द्यायची. किती मार्काची, 80 मार्काची टेस्ट द्यायची. कारण तुमचा 20 फेब्रुवारीला
परीक्षा आहे. 5 दिवस अगोदर एक टेस्ट द्या, ठीक आहे. आणि रात्रीला पूर्ण मिस्टेक जे झाले तुमच्या दिवसाच्या ते पूर्ण क्विक रिव्हिजन आणि तुम्ही कुठं कुठं चूक करता ते चुकीचं काय करायचं तुम्हाला करेक्शन करत जायचं आहे. हिस्ट्रीचा पूर्ण सिलेबस करा, जॉग्राफीचा पूर्ण सिलेबस करा, मराठीचा पेपर द्या 6व्या दिवशी 80 मार्काचा, बोर्डाचा पेपर जिथं भेटतो ऑनलाईन सुद्धा भेटतो. नंतर तुम्हाला एक चॅनल सांगतो, त्या ग्रुप सांगतो व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपवरती तुम्हाला भेटेल, ठीक आहे. आता डे 7 जो आहे त्या डे 7 मध्ये 16 तारखेला काय करणार आहे, इंग्लिशची एक टेस्ट द्यायची. इंग्लिश टेस्ट द्यायची किती मार्काची, 80 मार्काची, ठीक आहे. 80 पैकी तुम्हाला 80 मार्क पडावेत याच्यासाठी आपण व्यवस्थित केलेलं आहे सगळं. त्यानंतर मॅथ 2ची सुद्धा टेस्ट द्यायची किती तारखेला, 16 फेब्रुवारीला डे 7. त्यानंतर सायन्सचे जेवढे काही MCQ आहेत, MCQ जेवढे काही तुम्ही काढलेले आहेत किंवा स्वाध्यायामध्ये जेवढे काही MCQ दिले ते सगळे MCQ काय करायचे तुम्हाला वर्कशॉपमधले लर्न करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आणि लास्ट जे नाईटचं तुमचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही फॉर्म्युले आतापर्यंत काढले त्या सगळ्या फॉर्म्युलेचं काय करायचं, रिव्हिजन करत राहायचे. फॉर्म्युले जेवढे तुम्ही काढलेले आहेत, मॅथ 1 मॅथ 2 असेल किंवा सायन्समधले काहीतरी मॅथ काय म्हणतो फॉर्म्युले असतील, इंग्लिशमध्ये 10चे फॉर्म्युले असतील, ते सगळे फॉर्म्युले क्विक रिव्हिजन करायचे किती, 8 ते 10 मध्ये. कोणत्या दिवशी, डे 7 16 फेब्रुवारी. हे तुम्ही काय करा, लिहून घ्या, असं लक्षात राहणार नाही तुमच्यानंतर स्क्रीनशॉट काढा डे वाईज. आणि त्यानंतर तुम्ही परफेक्ट आजचा दिवस आहे तुमच्याकडे, आज दिवसामध्ये पूर्ण टाइम टेबल बनवा, अभ्यास करत टाइम टेबल बनवा, कागदावर टाइम टेबल बनवू नका, ऍक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंटेशन करा, त्याचं अंमलबजावणी करत राहा. डे 8 आहे तो 17 फेब्रुवारी. त्याच्यामध्ये मॅथचं फायनल रिव्हिजन करायचं एक, त्यानंतर मॅथचं 2 फायनल रिव्हिजन, त्यानंतर सायन्सचे डायग्रामचे सगळे डायग्राम काय करायचे, डायग्राम्स आणि न्यूमेरिकल्स रिवाइज करायचे. आणि संध्याकाळी जेवढे सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्टमधले फॉर्म्युले आणि ग्राफ्स काय ओव्हरव्ह्यू घ्यायचं, गो थ्रू करायचं, म्हणजे नजरे खालून घालायचे ते सगळे. आणि लास्ट डे 9 येतो तुमचा 18 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारीला काय करायचं, मराठीचं रिव्हिजन करायचं, त्यानंतर इंग्लिशचं फायनल रिव्हिजन करायचं, मराठी फायनल रिव्हिजन, इंग्लिश फायनल रिव्हिजन, हिस्ट्री जॉग्राफीचं शॉर्ट नोट्स जे काढले तुम्ही नोट्स ते रिवाइज करायचे. आणि रात्री रायटिंग स्किल जे आहे तुमचं, रायटिंगचं जे फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. आता शेवटचा एक दिवस आहे 19 तारखेला तो, कारण 20 तारखेला तुमचा मराठीचा पेपर आहे, त्यामुळं 19 तारखेला पूर्ण दिवस तुम्ही मराठीचा अभ्यास करा. नवीन काहीच करू नका, नवीन टॉपिक कोणताच करायचा, न्यू टॉपिक अवॉइड करायचा, म्हणजे नवीन टॉपिकचा अभ्यास करायचा नाही. रिवाइज करायचे इम्पॉर्टंट आन्सर्स ओनली, मराठीमधले जेवढे काही मराठीचे तुमचे इम्पॉर्टंट आन्सर आहे, तुम्हाला जे इम्पॉर्टंट भेटलेलं आहे ते सगळं करा. आणि एकदा फक्त दिवसातून एकदा काय करा, डायग्राम आणि मॅप्स जॉग्राफीचे आणि फॉर्म्युले जे आहेत मॅथचे सायन्सचे ते सगळे एकदा काय करा, गो थ्रू करा, फक्त नजरे खालून घाला सकाळचा दिवस सकाळी. आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस मराठीचा अभ्यास करायचा 19 तारखेला. आणि सगळ्यात जास्त फोकस कशावरती करायचा, रायटिंग स्किलवरती, म्हणजेच तुमचं उपयोजित लेखन जे आहे त्या उपयोजित लेखनवरती जास्त फोकस करा. आणि दुसरा सेक्शन येतो तुमचं व्याकरण विभाग, त्यालाच म्हणतो आपण भाषा अभ्यास. या पूर्ण विभागावरती तुम्हाला काय करायचं, फोकस करायचं. रीड प्रिव्हियस मिस्टेक्स, म्हणजे तुम्ही आतापर्यंत ह्या 10 दिवसामध्ये जेवढ्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका इथं टाळायच्या आहेत. कारण दुसऱ्या दिवशी तुमचा काय असणार आहे, परीक्षा असणार आहे 20 फेब्रुवारीला. त्यामुळं व्यवस्थित झोप घ्यायची, तुमचे 10 वाजलेत त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित झोप घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी पेपरला जायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा होता पूर्ण 10 दिवसांचा व्यवस्थित टाइम टेबल लिहून घ्या, पेपरवरती लिहून घ्या, एकदा वाचा आणि त्यानंतर इम्प्लिमेंट करा. खूप चांगला आहे, व्यवस्थित बनवलेला आहे, तुम्हाला तुमच्या त्याच्या पद्धतीनुसार त्याच्यामध्ये चेंजेस करायचे. आता टॉपरचे टिप्स काय आहेत, टॉपर्सचे रूल्स काय सांगतात, तर राईट डेली, डोंट ओनली रीड, म्हणजे तुम्हाला डेली रायटिंग करायचे, नुसतंच वाचत बसायचं आहे का, नाही, रिडिंग करायची, त्याच्यासोबतच तुम्हाला रायटिंग सुद्धा करायची आहे. रिवाइज बिफोर स्लीप, म्हणजे झोपायच्या अगोदर तुम्ही दिवसभर जे काही केलेलं आहे त्याचं एकदा काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईल अवॉइड करायचे, म्हणजेच रील्स बघायचे नाही. तुम्ही अभ्यासासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम असेल किंवा काही समजत नसेल त्यावेळेस तुम्ही मोबाईल यूज करू शकता, फक्त रील्स बघू नका. त्यानंतर मार्क कसे पडतात, तुमचं जे पेपर प्रेझेंटेशन आहे त्याला मार्क आहेत 100 मार्क जे म्हणतो आपण क्वालिटीज, तर ते फक्त तुमच्या पेपर प्रेझेंटेशनला आहे. तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, तुमच्याकडे खूप माहिती आहे, पण तुम्हाला पेपरमध्ये ती मांडता येत नाही, तर त्या माहितीचा आणि त्या ज्ञानाचा तिथं काहीच उपयोग नाही. तुम्हाला 3 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये तुमचा पेपर किती चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता हे तिथं बघितलं जाते आणि त्याच्यावरतीच तुम्हाला मार्क भेटत असतात. त्यामुळं हा टाइम टेबल फॉलो करा तुमच्या अकॉर्डिंग टू युअर टाइम, यू कॅन चेंज दिस टाइम टेबल, तुम्ही त्याच्यामध्ये मॉडिफाय करू शकता, ठीक आहे. तर परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, भेटूयात पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नालंदा कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि हा टाइम टेबल फॉलो करायला विसरू नका, ठीक आहे. व्हिडिओ सुद्धा लाईक करा. भेटूयात, धन्यवाद.